भागवत धर्माचे निगुणे, एक उद्धरती श्रवणे, एक तरती पठणे, एक निस्तरती ध्याने, संसार पाशा. पूजनीय स्वामी कृष्णानंद लिखित शुक उवाच. श्री एकनाथी भागवत भावार्थ कथा या ग्रंथातील आज ऐकूया पुष्प 5 अभक्तांची दुर्गती युगधर्म याचा भाग 3. चमस पुढे सांगू लागले, राजा, जी वाणी रामनाम घेते त्याला चक्रपाणी पोटाशी घेतो हे लक्षात घे, आणि मानवाची बुद्धी त्या दिशेकडे वळावी ह्याच एका उद्देशानं यज्ञसंस्था, धर्मसंस्था आणि लग्नसंस्था यांची जाणकारांनी उभारणी केली आहे. मानवी जीवनाचा विकास या 3 संस्थांमधूनच होतो. तो उद्धाराच्या मार्गाचा प्रवासी होतो, नव्हे जन्म उद्धरून जातो. हे सर्वसामान्य जन जाणत नसल्यानं ते या संस्थांच्या बाह्यांगात वावरतात, तिथंच रमतात, नश्वराच्या मागे लागून ईश्वराला विसरतात. म्हणून शास्त्र, धर्म, कर्म ह्यातून एक हरिभक्तीच उदित होत असते. एकली एक हरिभक्तीच मानवी जीवन समृद्ध करते, जीवन संजीवन करते. आणि चमस थांबले. आता निमिराजाच्या मनात अनेक विचार गर्दी करू लागले. हा सर्व संसार म्हणजे अज्ञानाचा सागर आहे. विषय विकारांच्या लाटा रात्रंदिवस येतच असतात. कधी भरती तर कधी ओहोटी. हे चक्र कधीच थांबत नाही आणि थांबणारही नाही. सागराला तो शाप तर नसेल ना? तसंच कनककामिनीच्या मोहात आणि बाह्यांगी प्रलोभनात माणसाचं आयुष्य सागरासारखंच निष्क्रिय असतं. भरती ओहोटीप्रमाणेच जन्ममृत्यूचे फेरे अविरत चालू असतात. आणि मुनिवर्य म्हणतात, एका हरिभक्तीतून हे सर्व संपवता येतं. जीवाचा उद्धार होतो. हरिभक्ती, हरिभक्ती, हरिभक्ती. बस. निमिराजा विचारांच्या तंद्रीतून जागा झाला आणि म्हणाला, मुनिवर्य, हरीचं भजन, भक्ती करायचं म्हणजे नेमकं काय करायचं? भजनाचे प्रकार कोणते? एकदा भजन हाती घेतलं की इतर कर्मांची गरज नाही का? भिन्न युगाचे भजन भक्ती प्रकार भिन्न आहेत का? जीवाला मुक्ती कशी मिळेल? हे सर्व मला समजून घ्यावंसं वाटतं. निमिराजाची जिज्ञासा उन्नत दिशेनं जाते आहे हे पाहून त्या नवनारायणांना आनंद होत होता. हे त्यांच्या प्रसन्नचर्येवरून स्पष्ट दिसत होतं. कारण त्यांच्यापैकी जरी एक जण उत्तरादाखल बोलत असला तरी बाकीचे 8 जण जाणीवपूर्वक ऐकत होते. प्रसंगी ते त्याला प्रतिसादही देत होते. निमिराजाबरोबर त्यांचे मंत्रीगणही ह्या सुखसंवादाचे श्रवणार्थी झाले होते. तेवढ्यात सेवक फलाहार घेऊन आले. निमिराजानं त्यांना फलाहार आणि पियुष घेण्याची विनंती केली. घडीभर विश्रांती घेऊन पुन्हा संवादाला आरंभ झाला. आता चमसाचे कनिष्ठ बंधू ऋषभ ऋषींचे 9वे पुत्र करभाजन म्हणाले, मी या प्रश्नाचं उत्तर देऊ इच्छितो. श्रेष्ठांनी अनुमती देताच करभाजनांनी सांगायला सुरुवात केली. करभाजन म्हणाले, हे निमिराजा, यज्ञ, धर्म, लग्न या संस्थांच्या पूर्ण आचरणानं मानवी मन एका सत्य जाणीवेपर्यंत येतं. त्यातूनच उपासना सुरू होते. उपासनेचे अनेक प्रकार असले तरी ते एका नारायणाच्याच उपासनेकडे जाणारे असतात. उपासना म्हणजे भजन भक्ती होय. मात्र युगाप्रमाणे उपासनेचे प्रकार वेगवेगळे होते. एकच नारायण, त्याचे ब्रह्मा, विष्णू, महेश हे त्रिदेव झाले. त्रिदेवांच्या 3 शक्ती, त्यांच्या उपदेवता असे अनेक देव, अनेक उपासना मार्ग तयार झाले. मूळ परब्रह्म एकच आहे, पण मानवी मनाच्या विविधतेतून ते विविध प्रकारात साकार झालं. एकच नारायण, तोच केशव झाला. यातील ककार हा ब्रह्मा, वकार हा विष्णू आणि शकार हा महेश, शंकर अशी एकाच नारायणाची सर्व रूपे आहेत.
भक्ताच्या भक्तिभावाप्रमाणे प्रत्येक युगात वेगळ्या रूपात ते साकार झाले. थोडं विश्लेषणानं सांगायचं तर कृतयुगात ते रूप ब्रह्मचारी होतं. गौरवर्णीय जटाधारी, वल्कल परिधान केलेलं, हातात दंडकमंडलू घेतलेलं, अशा रूपाची लोक उपासना करीत असत. कृतयुगातील लोक शांत आणि निर्वैर वृत्तीचे असल्यानं त्यांच्यात परस्पर निरंतर असा स्नेहभाव होता. केवळ शम दम यातून त्यांची शुद्धता होत असे. त्यावेळेला ते लोक अव्यक्त ईश्वराचंच पूजन करीत होते. तेच त्रेतायुगात यज्ञपुरुष हा देव झाला. त्याचा रक्तवर्णभाव हाच लोकांना भावत असे. या युगातील जनांची श्रद्धा वेदवचनांवर पूर्ण होती. त्यांच्या भजन पूजनाच्या 8 पद्धती होत्या आणि द्वापार युगात पितांबरधारी मुकुंद मुरारी हाच जनांचा देव झाला. तोच श्रीकृष्ण शंखचक्र गदा पद्मधारी सर्व सौंदर्यानं नटलेला आहे. तेच नटेश्वराचं रूप आहे. हेच जनांच्या उपासनेचं अधिष्ठान झालं होतं. त्यावेळेला वैदिक तंत्रमंत्र अशी मिश्र पूजा करण्यात लोकांना समाधान वाटत होतं. त्या श्रीकृष्णाची म्हणजेच श्री विष्णूची सहस्त्रनाम स्तोत्र हे पूजनाचं साधन वाटत होतं. आता कलियुगात मात्र लोकांचा पूजनाचा भाव वेगळाच आहे. त्यांना तंत्रमंत्रविधी या साधनांची उपाधी घेण्यातच समाधान वाटतं. श्रीराम, श्रीकृष्ण ही श्रेष्ठ दैवत झाली. त्याचबरोबर श्री शिव, श्री गणेश, श्री दुर्गा, श्री हनुमंत अशा दैवतांची आवड पण जनमनात झाली. ह्या सर्व उपासना वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या फलापेक्षेतून होऊ लागल्या. परंतु राजा हे सर्व करता करता तांत्रिकतेच्या आहारी जाऊन त्यांच्या उपासनेमुळे भक्ती हरवून जाते आणि केवळ कोरडं शास्त्र आणि तंत्र राहतं हे जनांच्या लक्षातच येत नाही. त्यामुळे या जनांच्या पदरात फारसं काही पडत नाही. ही वस्तुस्थिती आहे. देवाची स्तुती स्तोत्र गायन अवश्य करावीत, पण त्यातून उपासकाच्या हृदयात भक्तिभावाचं भरतं यायला हवं. करभाजन पुढे सांगू लागले, राजा, म्हणून या कलियुगात सामान्य जनांना भवसागर तरून जायला भक्तिमार्ग हा एकमेव सामर्थ्यवान मार्ग आहे. तेव्हा जे भक्तिरूप नावेत बसले ते अवघे तरलेच म्हणून समजावे. ते करीत असलेलं भजन, कीर्तन, हरिनाम, जप हे सर्व त्यांच्याकडून होणारं तपच आहे. अशा तरलेल्या भक्तांच्या नावाचं नुसतं स्मरण केलं तरी खऱ्या उपासनेचा मार्ग कळतो. आणि जे जाणते ज्ञानी असतात ते ध्यान समाधी माध्यमातून त्या चैतन्याशी एकरूप होतात आणि जीवनमुक्त होतात. त्यांचं ते एकरूप होणंही भक्तीचं अंतिम परिमाण आहे. या भक्तीनं 4 मुक्ती त्यांना प्राप्त होतात. हृदयात भक्तिभाव वाढला की सहजतेनं सरलता अंगी येते आणि या सरलतेपासून हरिपद दूर नसतं. या भक्तीतून त्या भक्ताची संसाराची सर्व लक्षणं तुटतात. त्याला मरणाचं भय राहत नाही. देवऋण, ऋषीऋण, पितृऋण या 3 ऋणातून मानवाची कर्म होतात. एका भक्तीतून 3ही ऋणांचं बंधन सुटतं, कारण भक्तीत त्याला कोणताही देहाभिमान नसतो. मनात कोणतेही कामना विकार नसतात. ईश्वर कृपेने जे चालतं ते त्याला सर्वस्वी मान्य असतं. असा तो भगवंताशी अनन्य असल्यानं त्याच्या मुखात निरंतर हरिनाम असतं आणि तेही सहजतेनं असतं. अशा भक्ताचा तो श्रीहरी सांभाळ करतो, त्याचा योगक्षेम पाहतो. मुनिवर्य, त्याला 4 मुक्ती कशा प्राप्त होतात? राजानं मध्येच विचारलं. करभाजन म्हणाले, ऐक. आत्ताच सांगितलेला अनन्य भक्त जेव्हा नामघोष करीत असतो तेव्हा ती सलौकता मुक्ती होते. जेव्हा तो भगवंताचं गुणगान, स्तुतिगायन, संकीर्तन करतो तेव्हा तो भगवंताच्या जवळ जातो. ती समीपता मुक्ती होय. आणि भगवंताचं चतुर्भुज रूप जेव्हा त्याच्या मनोपटलावर कायम ठासून राहतं तेव्हा तो स्वरूपता मुक्तीला प्राप्त करतो. आणि जेव्हा त्याच्या अंतरीचा भक्तिभाव हा भगवंताशी एकरूप होतो
त्याच्या ठाई देव भक्त हा भेदच उरत नाही. तेव्हा राजा ती सायुज्यता मुक्ती त्याला प्राप्त होते. याप्रमाणे चारीही मुक्ती त्याला एका हरिनामातून प्राप्त होतात. म्हणून सांगतो की एकली हरिभक्तीच कलियुगातील श्रेष्ठ उपासना आहे. आज इथेच थांबूया. यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया. नमो व्यासमूर्ते नमो शुकदेवा दिला मुमुक्षुसी त्वा अक्षय ठेवा. कथा भावरूपे घडली आहाते करी समर्पित गुरुचरणाते. हरि ओम तत्सत.